आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हा बाबा. हा अक्षरा बाळा, आपण बोलू शकतो ना? सॉरी बाळा, मी एवढ्या रात्रीचा तुला फोन केलाय. झोपमोड नाही झाली तुझी? नाही मी जागीच होते. बोला ना. बाळा, काय झालं असेल का नेमकं? म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे बाळा, मी आता भुवनेश्वरीचा हारलेला चेहरा बघून आलोय. इतका परिणाम झालाय ना, तू आलेला नाहीस त्याचा तिच्यावरती. बापरे. अरे देवा, म्हणजे काय केलं त्यांनी? काय काय केलं? बोललं नाहीत ना ते तुम्हाला काही? नाही ग, ती कशाला काय बोलते आता मला. मीच बोलून आलो तिच्याशी. काय? हेच, आता काय करणार आहेस तू असं विचारलं मी तिला. कशाबद्दल? अगं म्हणजे तुला घरी परत कधी आणणार आहे हे विचारलं मी तिला. मग काय म्हटल्या? अक्षरा, आता ती बाकी कुणाला तुला न्यायला पाठवणार नाहीये. म्हणजे मला कळलं नाही. आता ती स्वतः तुला भेटायला येते. म्हणजे भुवनेश्वरी मॅडम स्वतः येणार मला न्यायला? हो, असं म्हणाली ती मला. आणि अक्षरा, मला वाटते की ती आता काहीही करून तुला भेटेलच. कारण आता ती स्वतः तुला भेटल्याशिवाय काही होऊ शकत नाही हे तिला कळलंय. आणि बाळा, तिचा फोन वगैरे आला तुला तर भेट. हा तिला, हीच संधी आहे तुझ्या सगळ्या मागण्या मान्य करून घेण्याची, तुला जे हवं ते करून घेण्याची. आपण जे बोललो ना अक्षरा, ते सगळं सांग तिला. तुझ्या सगळ्या मागण्या सांग तिला आणि तिला म्हणावं की मला हे सगळं कागदोपत्री करून हवंय. हे विसरू नकोस. मी पुन्हा पुन्हा तुला सांगतो, याचं कारण आहे अक्षरा. कळतंय ना? हो, मी असंच करेन बाबा. एक मिनिट. हा बाबा, तुम्ही म्हणताय तसंच झालं. म्हणजे मला फोन येतो आता भुवनेश्वरी मॅडमचा. बघितलंस ना किती घाई आहे तिला, किती उतावीळ झाली लग्नासाठी. अक्षरा, मी आत्ताच तिच्याशी बोलून आलो तर मला म्हणाली की आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही काहीतरी करतो, सुनबाईसनी परत आणतो. आणि लगेच कृती केली बघ तिने. लगेच तुला फोन आलाय तिचा. आता याच स्पीडनं तिनं तुला परत आणावं, तेही तुझ्या आठीवर. एवढंच हवंय आपल्याला. बाळा, तू बोल तिच्याशी. हा, बोलून घे, नीट व्यवस्थित बोल. तुझा संयम सोडू नको. ती काही म्हणाली तरी डोकं ताळ्यावर ठेव, शांत राहा, ठरवून बोल स्ट्रॅटेजीने. आणि सगळं कागदोपत्री लिहून घेण्याचा मुद्दा विसरायचा नाहीये बाळा. हा, जोवर तुझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर तू घरी यायचं नाहीये. ठीक आहे ना? हो, असंच करेन मी. तू बोल तिच्याशी आणि कळव मला काय होते ते. ठीक आहे. कोणाशी बोलतात एवढ्या सुनबाई? काय आमचा मिस्ड कॉल बघितला नाही होय त्यांनी? काय कळलं नाही काय अजून आम्ही फोन करतोय म्हणून? हॅलो. हॅलो, काय ओळख आहे का अक्षदा मॅडम? अक्षरा. तेच म्हणलं आम्ही, अक्षदा. नाही, तुम्ही अक्षदा म्हणताय, माझं नाव अक्षरा आहे. पण आम्ही तुम्हाला अक्षदाच म्हणतोय की. पण असं का म्हणता मॅडम? माझ्या नावाच्या शेवटी दा येत नाही, रा येतो. हा, नाही म्हणजे तुम्हाला शिकवायला लय आवडतं, चांगलंच ठाव आहे आम्हाला. पण म्हणून काय आमची शिकवणी घेताय का काय तुम्ही? नाही मॅडम, मी शिकवणी नाही घेते. तुम्ही माझं नाव चुकीचं घेतलं म्हणून मी तुम्हाला बरोबर काय ते सांगितलं फक्त. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ते नाव बिव जाऊ द्या. आम्ही आपलं तुम्हाला सुनबाईच म्हणतो. काय शेवटी कसं सुनबाई आहे तुम्ही आमच्या. हा, मग काय म्हणताय सुनबाई? रागवलाय काय तुम्ही आमच्यावर? म्हणजे बरोबर आहे, तुम्हाला राग येणं साहजिकच आहे. पण कसं असतंय, शेवटी आपण आपल्याच माणसावर रागवतो नाही का? हा, आणि कवा ना कवा तरी तुमचा राग जाईल हो. बाकी काय म्हणताय? हवा पाणी माहेरी सगळं थंड आहे ना व? तुम्ही ठीक आहेसा ना व? तुम्हाला काही बोलायचं होतं का माझ्याशी? तुम्हाला चांगलंच ठाव आहे, आम्ही काम असल्या बिगर काही फोन करत नाही. मग काय काम होतं? ते सगळं सांगतो आम्ही तुम्हाला, पण त्यासाठी आम्हाला जरा भेटा की. आम्हाला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हा, मग बोला ना. आहे का आता सगळं काही फोनवरच बोलणार आहे का? हा, काही गोष्टी भेटून बोलायच्या असतात. अहो पण काय तुम्हाला वेळ नाही काय? तुम्ही बिझी आहेसा? नाही, असं नाहीये. मी नाही तसं नाही नव. मग आम्ही सांगतो तिकडे भेटा आम्हाला, आम्ही तुम्हाला लोकेशन पाठवतो. काय भेटूया.
बाबांना कळत. आम्ही आता जे काय करतोय ते आमचं स्वप्न पुरं करण्यासाठीच करतोय. आमचं स्वप्न होतं मोठ्या मालकांशी लग्न व्हावं. आता ते होण्याची चिन्ह दिसतात आम्हाला. कुठल्या परिस्थितीत होतंय त्याचा काय आम्ही विचार करणार नाही. अधिपती म्हणले ते आम्हाला पटतंय. आता बाकी सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दिला पाहिजे आणि फक्त लग्नाचा विचार केला पाहिजे. तेच करतोय आम्ही. सोनबाईने घरला परत यावं एवढीच इच्छा आहे आमची. आज बोलू त्यांच्याशी. आम्हाला शक्ती दे. आम्ही त्यांना घरला परत घेऊन येऊ अशी शक्ती दे. या सुनबाई या या जरा निवांतपणे बसून बोलूया. या गुड मॉर्निंग. हे बघताय ना हो? बघा तुमच्यासारखं कपातनं चहा प्यायला शिकलो आम्ही. इथे येऊन बघा तर काय काय शिकतोय आम्ही नवीन तुमच्यावनी. ते एकलव्यावानी शिकायला लागलोय तुम्ही इथं नसताना. या लवकर. आता किती दिवस फोटोला गुड मॉर्निंग म्हणणार? हे असं तुमच्या फोटो संग मी गप्पा मारतोय. जर लोकांना कळलं ना येडा म्हणतील. तसा येडा आहेच मी तुमच्या प्रेमात. तेच तुम्हाला माहित आहे. तेच हेरलंय तुम्ही. या की एका बशीतनं चहा पिऊया परत दोघे जण बुरखे मारत. हा हा ओके बोल. गुड मॉर्निंग भावा. झाली का तुझी सकाळ? हा झाली की. बोल की. काय काय म्हणतोस? बोल. तूच सांग. काय कशाचं? अरे काल काय झालं? काय कशाचं काय झालं? वहिनींचं. हा मास्तरीन माहिती काय? काल त्या परत घरी नाही आल्या ना? नाही आल्या. तू सांगितलं होतंस नव्हतंच नाही? सॉरी, ऍक्च्युली तू फोन करू शकत नव्हतास म्हणून मी त्यांना फोन केला होता आणि त्यांनी ऐकलंय तुझं. भावा हे बघ, तुम्ही दोघं जरी आता एकत्र राहत नसलात ना तरी मनाने एकत्र आहात. खरंय रे. तुला सांग का ओंक्या, कधी कधी बोलायची बी गरज लागत नाही माहिती का? आम्ही फक्त एकमेकांकडे बघितलं ना तरी एकमेकांच्या मनातलं कळायचं आम्हाला. आणि मास्तरीन मानमुळे आता मला खरंच शिक्षणाचं महत्व पडलंय रे. मला हे मनापासून वाटतं माहिती का, त्या पोरांचं नुकसान होऊ नये. त्यांचं शिक्षण जर बंद पडलं, शाळा जर बंद पडली ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. लय मोठं पाप लागेल माहिती का ओंक्या. ती शाळा सेफ व्हायला पाहिजे बघ, बास बाकी काय नाही. तू काळजी करू नकोस. लवकरच सगळं तुझ्या मनासारखं होईल. आणि तुम्ही दोघं एकत्र यावे ना म्हणून शिवानी दररोज देवीच्या दर्शनाला जाते. काय तुम्ही दोघं आमचं टेन्शन कुठे येतं रे सारखं सारखं? तुमच्या बी संसारकडे बघा जरा. दाढीवाले बाबा जरा अर्धा दिवस सुट्टी घ्या आणि जाऊ जरा हिमालयात करायला शिवानी वहिनीच घेऊन. हा आम्ही सांभाळतो फॅक्टरीचं जे काय असेल ते. नको नको, आता सुट्टी बिट्टी नको. आधी वहिनीनं घरी येऊन दे, मग मी आणि शिवानी जाऊ निवांत हॉलिडेवर. ठीक आहे तुम्ही म्हणशील तसं. चल फॅक्टरीत आल्यावर बोलू बाकीचं. ठेवतो. बरं ये लवकर.